सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अमेरिकन अंतराळवीर जून महिन्यात पृथ्वीवरना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले. त्यांचा मुक्काम 8 दिवसांचा असणार होता, पण आता तो जवळपास 8 महिन्यांपर्यंत लांबेल असं चित्र आहे. याला कारण ते ज्या बोईंग स्टारलायनर यानाने गेले होते ते परतीच्या प्रवासासाठी सुरक्षित नाही असं निष्पन्न झालं. आता ते फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतराळातच राहणार आहेत. पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात, झोपतात कसे, व्यायाम काय करतात, कपडे धुतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. अंतराळात राहण्याचा अनुभव कसा असतो हे 3 माजी अंतराळवीरांकडून बीबीसीने जाणून घेतलं. तिथे असताना हे अंतराळवीर काय काय करणार हे पृथ्वीवरच्या त्यांच्या मिशन कंट्रोलने ठरवलेलं असतं. या अंतराळ स्थानकात ऑक्सिजन खेळवलेला असतो, त्यामुळे इथे सतत ऑक्सिजन मास्क घालून बसावं लागत नाही. अंतराळवीर रोज लवकर उठतात, म्हणजे सकाळी साधारण 6:30च्या सुमारास. फोन बूथच्या आकाराच्या त्यांच्या झोपण्याच्या मॉड्यूलचं नाव आहे हार्मनी. इथल्या पॉड्समध्ये स्लीपिंग बॅग असतात. झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप पण आहेत. त्यांच्याद्वारे हे अंतराळवीर आपल्या घरच्यांबरोबर संपर्कात राहू शकतात. शिवाय पुस्तकं, फोटो यासारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा जागा असते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रातर्विधींचं काय? ISS मधल्या बाथरूम्स या सक्शन सिस्टीमवर काम करतात. एरवी इथे घाम आणि मूत्र यांचं रिसायकलिंग करून त्यांचं पिण्याच्या पाण्यात रूपांतर केलं जातं. पण जर यंत्रणेत बिघाड झाला तर मात्र मूत्र हे वेगळ्याने साठवून ठेवलं जातं. मग अंतराळवीर कामाला लागतात. अंतराळ स्थानकात त्यांचा सगळ्यात जास्त वेळ वेगवेगळे प्रयोग करण्यात किंवा डागडुजी म्हणजे मेंटेनन्सच्या कामात जातो. कारण हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किती मोठे आहे माहिती आहे? लंडनमधल्या बकिंगहम पॅलेसच्या आकाराचं किंवा 3 फुटबॉल मैदानांनी एवढं. वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 6 प्रयोगशाळा आहेत. इथे राहण्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे मोजण्यासाठी हे अंतराळवीर हेल्मेट किंवा मेंदू आणि रक्त मॉनिटर करणारं यंत्र वापरतात. अंतराळ स्थानकात गेलेल्या प्रत्येकाला स्पेसवॉक करायला मिळेलच असंही नाही. आणि स्पेसवॉकसाठी जेव्हा अंतराळवीर बाहेर पडतात तेव्हा एक गोष्ट स्थानकात शिरते, ती म्हणजे अंतराळातला वास, ज्याला स्पेस स्मेल असं म्हणतात. पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे वास येतात, म्हणजे धुतलेल्या कपड्यांना येणारा सुगंध किंवा मोकळ्या हवेचा गंध. पण अंतराळात एकच वास असतो ज्याची आम्हाला पटकन सवय होते. स्थानकाबाहेर अंतराळ पोकळीत जाणारे स्पेस सूट, सायंटिफिक किट यांच्यावर अंतराळातल्या तीव्र किरणोत्सर्गाचा परिणाम होतो. रेडिएशनमुळे त्यांच्या पृष्ठभागावर फ्री रॅडिकल्स म्हणजे अस्थिर रेणू तयार होतात. अंतराळ स्थानकातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात हे अस्थिर रेणू आल्यानंतर त्यामुळे एक मेटॅलिक वास निर्माण होतो, असं पहिल्या ब्रिटिश अंतराळवीर हेलन शर्मन यांचं म्हणणं आहे. त्या 1991 साली मीर या सोव्हिएत अंतराळ स्थानकात 8 दिवस राहिल्या होत्या. अंतराळात राहणं शरीरासाठी खडतर असतं. हाडं ठिसूळ होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे दीर्घकाळ तिथे राहणारे अंतराळवीर रोज किमान 2 तास व्यायाम करतात. ते 3 मशीन्सचा वापर करतात. द ॲडव्हान्स रेझिस्टिव्ह एक्सरसाइज डिव्हाइस म्हणजे ARED हे मशीन बैठका, वजन उचलणं आणि स्नायूंच्या इतर व्यायामांसाठी वापरलं जातं. अंतराळात ट्रेडमिलचा सुद्धा वापर होतो, पण ते वापरणारी व्यक्ती तरंगत जाऊ नये म्हणून त्यांना या ट्रेडमिलला असणाऱ्या बेल्ट्सनी बांधून घ्यायला लागतं. याशिवाय व्यायामासाठीची सायकलसुद्धा वापरली जाते. या सगळ्या कामांमुळे अंतराळवीरांना घाम फुटतोच. मग कपडे धुण्याचं काय? अमेरिकन अंतराळवीर निकोल स्टॉट सांगतात, आमच्याकडे लॉन्ड्री नाही, फक्त तरंगून मोठा थेंब होणारं पाणी आणि साबण. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे घाम शरीरापासून वेगळा होत नाही, त्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर घामाचा थर तयार होतो, पृथ्वीपेक्षा कितीतरी जास्त. मला माझ्या डोक्यावर वाढणारा घामसुद्धा कळायचा. तो मग मी टिपून घेत असे, कारण डोकं हलवलं तर घाम इतरत्र उडेल. हे कपडे इतके मळतात की ते अंतराळात जळून जाणाऱ्या कार्गो वाहनात टाकून दिले जातात. पण रोजचे कपडे मात्र स्वच्छ राहतात. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे कपडे शरीरावर तरंगत राहतात, त्यामुळे शरीराचं तेल किंवा इतर गोष्टी त्यांना लागत नाहीत. मी एकच पॅन्ट 3 महिने वापरली होती. खरं तर सगळ्यात मोठा धोका अन्नापासून असतो. म्हणजे कोणी मीठ आणि ग्रेव्ही असणारा रस्सा उघडला की सगळे मागे सरकतात, अगदी मॅट्रिक्स सिनेमासारखं, कारण त्यातल्या तेलाचे लहान गोळे तरंगायला लागतात. पृथ्वीवरनं येणारं दुसरं यान येताना या क्रूसाठी नवीन अन्न, कपडे आणि इक्विपमेंट यांचा पुरवठा घेऊन जातं. नासा दरवर्षी अशी काही सप्लाय व्हेकल्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पाठवत असतं. दिवसभराचं काम संपल्यानंतर पाळी येते रात्रीच्या जेवणाची. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अन्न हे पॅकेट्समध्ये असतं. देशांनुसार ते वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवलेलं असतं. अंतराळवीरांचं कुटुंबसुद्धा त्यांच्यासाठी अन्नाची पॅकेट्स पाठवू शकतं.
बहुतेकदा अंतराळ स्थानकातला क्रू एकमेकांसोबत जेवण वाटून घेतो. अंतराळ स्थानकात राहणाऱ्या या लोकांच्या वृत्ती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना टीम म्हणून एकत्र काम करण्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे वादाचे प्रसंग कमी येतात. अंतराळ पोकळीमध्ये कोणताही आवाज नसला तरी अंतराळ स्थानकात मात्र सतत आवाज असतो. कारण कार्बन डायऑक्साईड एकाच ठिकाणी साचून राहू नये, लोकांना श्वास घेता यावा म्हणून इथे सतत पंखे सुरू असतात आणि त्यांचा आवाज मोठा असतो. दिवसभराच्या या गडबडीनंतर येते अंतराळवीरांची झोपायची वेळ. कधी ना कधी या अंतराळ स्थानकातना परतण्याचा दिवस उजाडतोच, पण संधी मिळाली तर एक क्षणही न दवडता आपण परत जायला तयार असल्याचं अंतराळवीर म्हणतात. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकल्याचं लोकांना का वाटतं हे आपल्याला कळत नसल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. कॅनेडियन अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड म्हणतात, अंतराळात दीर्घकाळ राहण्याचं आमचं स्वप्न होतं. त्यासाठी आम्ही काम केलं, प्रशिक्षण घेतलं. एखाद्या अंतराळवीराला मिळू शकणारं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे त्यांना तिथे